नाराजी नाही, आपण समजून घेतलं पाहिजे की महायुतीचे समन्वयक म्हणून प्रतापरावजी जाधव शिवसेनेकडून, भारतीय जनता पार्टीकडून मी आणि राष्ट्रवादीकडून शिंगणे साहेब या तिघांकडे जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे त्या स्थानिक आमदार जे आहेत ते त्या मेळाव्याला उपस्थित असतात। हो, बुलढाणा लोकसभा हे भाजपने मागितली होती, परंतु वापस शिवसेनेला देण्यात आली आहे। भाजपमध्ये काही नाराजी आहे, त्यांना काय सांगणार? भाजपने ही सीट मागितलेली नव्हती, त्यामुळे ही सीट शिवसेनेलाच द्यायचं ठरलेलं होतं। कारण खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे पहिल्या 5 नेत्यांपैकी एक नेते आहेत, त्यामुळे ही सीट त्यांनाच द्यावी हे ठरलेलं होतं। नाही, भाजपच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे जे माजी आमदार आणि भाजपचे नेते एकनाथ शिंदेंनी ही सीट भाजपला मागितली, तो त्यांचा विषय त्यांना विचारावा। भूपेंद्रजी यादव, माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्व केंद्रातले मंत्री जे आहेत त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक मतदारसंघात पूर्ण 545-43 जे काय मतदारसंघ सगळ्यामध्ये सगळे मंत्री फिरत होते आणि त्या प्रवासाचाच एक भाग म्हणून ते बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये येत होते आणि त्यामध्ये योजना ज्या आहेत त्या शेवटपर्यंत पोहोचल्यात की नाही याचा आढावा घेत होते आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा चॅनलाइज असला पाहिजे, तोही चांगल्या प्रकारे कामामध्ये असला पाहिजे ही त्या मागची भूमिका आणि त्यांच्या येण्याच्या प्रवासामुळेच आज प्रतापरावजी जाधव साहेबांना आम्ही मोठ्या प्रमाणात लीड देण्याच्या याच्यामध्ये आहे। काल उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ते संजय भाऊ सांगू नाही, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाले, कोणताही संभ्रम नाही। आज माननीय संजय गायकवाड साहेबांनी सुद्धा, आमदार साहेबांनी सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव डिक्लेअर केलं आणि 2 तारखेला खासदार प्रतापराव जाधव यांचा फॉर्म भरण्यासाठी हजारोच्या संख्येने येण्याचं आव्हान सुद्धा त्यांनी केलं। आमदार संजय गायकवाड म्हणतात मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, मी अजून अर्ज मागे घेतला पण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सरळ 2 तारखेचा फॉर्म खासदार प्रतापराव जाधव साहेबांचा महायुतीचा भरायचा आणि त्यासाठी हजारो कार्यकर्ते आम्ही घेऊन येणार हे त्यांनी म्हटल्यानंतर विषय संपला। यादवांवर जाधव भारी असं ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे, काय म्हणतो? यादवांवर जाधव भूपेंद्र ना भूपेंद्रजी यादव हे त्यांचं काम करत होते आणि त्याचा फायदा आता जाधव साहेबांना होणार आहे। त्या अर्थाने महायुतीच्या प्रत्येक मेळाव्यामध्ये खासदार हे किती सक्रिय आहेत, निष्क्रिय नव्हते हे दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना जे काय पॅच भरत आहे की काय, त्याच प्रश्नाला प्रत्येक जण तोच करतायत। कोणीही हे बघा, विरोधांचा ट्रेंड चालू आहे, विरोधक म्हणतायत की खासदार निष्क्रिय आहे, त्यांच्यावर नाराजी आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही आणि खासदार साहेब हे 15ही वर्ष सक्रिय राहिलेले खासदार आहेत। हो, अमरावतीमध्ये जवळीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली, मात्र आता महायुतीचा घटक असलेले बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या ठिकाणी त्यांनी विरोधात आपला उमेदवार जाहीर केलेला आहे, बूट म्हणून एक उमेदवार जाहीर केला। त्यांनी जरी उमेदवार जाहीर केला असेल तर तिथं माननीय नवनीत राणा ह्याच निवडून येतील, कारण त्या कमळाच्या चिन्हावर आहेत, मोदीजीच्या उमेदवार आहेत, त्यामुळे मोदीजीला मानणारा वर्ग एक मत हे त्यांनाच देणार आणि 100% त्या निवडून येणार। कोणी किती, मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की जनतेनं मन बनवलेलं आहे, त्यामुळे कोणी काम करो का नाही करो शेवटी मोदीजींच्यासाठी जनता तयार आहे आणि त्यामुळे खासदार निवडून येणार। अशा प्रकारे खतखत सुरू आहे, अबकी बार 400 पार होणार आहे। खतखत कुठंच मला दिसली नाही। बच्चू कडू आता बाहेर पडणार आहे। बच्चू भाऊ बाहेर पडतात की आतमध्ये येतो त्यांचा विषय आहे। आमचं व्हिजन आणि आमचं ध्येय ठरलेलं आहे मोदीजींना 3ऱ्या वेळेस पंतप्रधान बनवणे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कितीही वारा उदान आलं, कोणी बाहेर पडो का आत राहो, कोणी काम करो का ना करो, तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक खासदाराला निवडून आणण्यासाठी प्राणाची बाजी लावणार। किती जागा मिळतील आता आमचं टार्गेट हे मोदी साहेबांना 45+ या जागा देण्याचं महाराष्ट्रात आहे आणि निश्चितपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास पाहता निश्चितपणे जनता ही मोदीजींवर विश्वास ठेवून 45+ सीट आम्हाला देते।